मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे बेपत्ता पदाधिकारी अशोक धुडी यांची कार गुजरातच्या भिल्लाडमध्ये सापडली आहे। दगडाच्या खाणीत त्यांची कार आढळून आली आहे। पाण्यात भरलेल्या खाणीतून कार बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत। त्यासाठी हायड्रासह आवश्यक यंत्रणा मागवण्यात आलेली आहे। पालघर पोलिसांसह गुजरात पोलीस खाणीजवळ मोठ्या संख्येने उपस्थित आहेत। डहाणू विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे संघटक अशोक धोडी गेल्या 12 दिवसांपासून बेपत्ता आहेत। त्यांच्या अपहरण प्रकरणाचा तपास पालघरमधील घोलवड पोलिसांकडून सुरू आहे। धोडी यांच्यासोबत घातपात झाल्याचा संशय व्यक्त केला जात असतानाच आता त्यांची ब्रेझा कार गुजरातच्या भिल्लाडमध्ये एका खाणीत सापडली आहे। पाण्यात बुडालेली कार बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत। भिल्लाडच्या सरीग्राम मालाफलिया परिसरात दगडाची खाण आहे। ही खाण बंद स्थितीत आहे। त्या खाणीत धोडी यांची लाल रंगाची ब्रेझा कार सापडली आहे। ती पाण्यातून बाहेर काढण्यासाठी हायड्रा मागवण्यात आलेली आहे। खाणीत पाणबुडे उतरले आहेत। त्यांना काळ्या रंगाचं जॅकेट आणि पांढऱ्या रंगाचे हेडफोन्स सापडले आहेत। सध्याच्या घडीला पालघर पोलीस दलाचे कर्मचारी आणि अधिकारी खाण परिसरात दाखल झाले आहेत। पालघरचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील देखील तिथे उपस्थित आहेत। गुजरात पोलीस दलातील अधिकारी देखील खाणीजवळ आहेत। धोडी यांच्या कारमध्ये काही पुरावा सापडतो का याची प्रतीक्षा पोलिसांना आहे। खाणीजवळील एका दगडावर कारचा सेन्सर सापडला आहे। दगडाची खाण 50 फूट खोल असल्याचा अंदाज आहे। त्यामुळे ती बाहेर काढण्यासाठी काही तास लागू शकतात। धोडी बेपत्ता होऊन 12 दिवस उलटले आहेत। त्यांचे अपहरण प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत 4 जणांना ताब्यात घेतले आहे, तर 5 आरोपींचा शोध सुरू आहे। त्यातील 2 आरोपी राजस्थानच्या दिशेने पळून गेल्याचा संशय पोलिसांना आहे। पोलीस त्यांच्या मार्गावर आहेत।